सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला। स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आदर्श शिक्षिका सुरेखा संजीव भालेराव यांचा सेवापूर्ती सोहळा कलासागर मंगल कार्यालय नारायणगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सन 1988 ते 1999 या कालावधीमध्ये श्री शिवनेर विद्यालय आर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी हा सोहळा संपन्न केला। प्रथमच असे पाहायला मिळाले की 25 वर्षांपूर्वी ज्या शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले त्या शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन त्यांचे प्रेम, आदर, कृतज्ञता दर्शवली। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे सन्मानार्थ शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांनी भेट दिली। श्री रंगदास स्वामी शिक्षण मंडळ आणे या संस्थेत एकूण 39 वर्ष व 11 महिने अविरत सेवा केली। त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडले व मोठ्या पदावर जाऊन कार्यरत आहेत। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य व ज्योतिष पंडित रावसाहेब नागरगोजे यांनी शुभेच्छा दिल्या। तर प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आयुब इनामदार यांनी माजी प्राचार्य MA मराठी गोल्ड मेडलिस्ट शोभना खडके, माजी प्राचार्य बाळासाहेब ढेपे यांनी आपल्या मनोगतातून मॅडमचा जीवनपट प्रस्तुत केला। सुरेखा भालेराव यांचे प्राथमिक शिक्षक रसाळ गुरुजी, वहिनी निशा विश्वासराव, माजी प्राचार्य विलास विश्वासराव, आर्वी गावचे माजी विद्यार्थी विद्यालयातील व विद्यमान सरपंच भावेश डोंगरे, संजय डोंगरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बाळासाहेब कानाडे यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी माजी केंद्र प्रमुख परशुराम कोते, भाऊसाहेब जाधव, आप्पासाहेब बढे, नंदराम भालेराव, सुरेश भागवत, आत्माराम जगदाळे, आशालता लोखंडे, जुबेदा मनियार, शालिनी कुटे, निशा दळवी, तारा डुंबरे, संध्या घोलप, तारा दुराफे, मेघना तांबे, मीना कांबळे, कुसुम थोरात, शारदा तोत्रे असे अनेक मान्यवर आणि आप्तेष्ट नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता बुट्टे आणि दत्ता रोकडे यांनी केले, तर आभार आदर्श शिक्षक संजीव भालेराव यांनी मानले।
ठिकाणी सर्व आमचे आजी माजी विद्यार्थी असतील, 2002 ची SSC बॅच असेल, यांच्या वतीनं मॅडमचं पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं, कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्य खूप महत्वाचं आहे. आई जगदंबेच्या कृपेने त्यांना उदंड असं आयुष्य त्यांना लाभो आणि आतापर्यंत त्यांनी जी काही सेवा शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या काही गोष्टींसाठी थोडासा वेळ त्या ठिकाणी फिरण्यामध्ये त्यांनी द्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतःसाठी त्यांनी आपल्या वेळ द्यावा अशी मी त्यांना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगेन. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले अध्यक्ष नागरगोजे असतील, प्रमुख पाणी इनामदार मुख्य राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त श्रीमंत खडके SK डेपे सर आणि अनेक आजी माझे सर्व या ठिकाणी विद्यार्थी आहेत. सर्व त्या कालावधीमध्ये सर्व रंगदास शिक्षण मंडळाचे सर्व शिक्षक असतील, सर्व आर्वी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मॅडमला पुढील आयुष्याच्या मनपूर्वक आरोग्याने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आमचं धनरोडी गाव सुद्धा एक साधारणपणे 3-3.5 किलोमीटरचं अंतर. पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत बाकी वेळेस सायकलवर पायी असा आमचा 3 वर्षाचा तो प्रवास अगदी मागे वळून पाहिल्यानंतर मंतरलेला वाटतो की खरंच आपण त्यावेळेचं आणि आत्ताच्या याच्यातनं झालेला बदल आणि त्यावेळेस आम्हाला इयत्ता 8वीला विश्वासराव मॅडम शिकवायला असायच्या, त्यावेळेच्या त्यांच्या बरोबरचा जो काही गेलेला काळ आहे या निमित्ताने आठवतो. आमच्या बॅचमध्ये 1995-96च्या बॅचमध्ये आता जे काय आहेत या सर्व मित्रांच्या वतीने मी मॅडमला या ठिकाणी शुभेच्छा देतो. मॅडमचा यानंतरचा जो काही काळ आहे हा स्वतःसाठी मॅडमने 39 वर्षाची प्रदीर्घ अशी या ठिकाणी त्यांची वाटचाल शिक्षण क्षेत्रामध्ये घालवली, पण आता त्यांना खरं तर निरोगी आणि आरोग्यमयाच्या आपण शुभेच्छा या निमित्ताने देऊया आणि प्रदीर्घ असं त्यांना आयुष्य लाभो अशी सर्वांच्या वतीने मॅडमला सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मुलांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये असे कार्यक्रम सुद्धा त्यांनी अरेंज केलेले प्रत्येक वेळेला त्यांच्या सुद्धा घरी, म्हणजे इतकी विद्यार्थ्यांप्रती तळमळ आहे त्यांच्या मनात आणि ही तळमळ असल्यामुळेच कदाचित त्यांची मुलं आज उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांच्या दोन्ही मुली अत्यंत शून्य अशा घरात संसार करतायत चांगल्या प्रकारे, त्याचबरोबर त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. मुलींना स्वावलंबी केलं त्यांनी. मुलगा त्यांचा परदेशात शिक्षण घेत आहे, म्हणजे हे जे काही फळ मिळालेलं आहे याच्या मागे ती तपस्या असते. खरं सांगायचं तर तुमच्या वर्तनाचं फळ तुम्हाला इथेच मिळून जातं, हे अगदी सत्य आहे. जसं आपण करू तसंच आपल्याला रिटर्न मिळणार आहे. आणि ताईंच्या बाबतीत अगदी फुलफिल आयुष्य असण्याचं कारण म्हणजे त्यांनी सुद्धा अगदी भरभरून दिले. त्यांची जी सेवा कार्य आहे, जी शिक्षक म्हणून जी भूमिका आहे ती अत्यंत चोखपणे बजावलेली आहे त्यांनी. कोणत्याही शाळेत बदली होते, कारण याचं कारण म्हणजे आज हा जो कार्यक्रम आयोजित केलाय तो त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे यातून त्यांनी त्या विद्यार्थ्यांना काहीतरी दिल्याशिवाय त्यांना हे बेनिफिट मिळालं नाही, हे तितकंच खरं. म्हणजे ताईंचे शिक्षणाच्या बाबतीत किंवा शिकवण्याच्या बाबतीतले गुण हे आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. त्यांच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकलेल्या आहेत आणि त्या खूप गोष्टींमध्ये एक महत्वाचं म्हणजे नियोजन क्षमता. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करण्याची एक पद्धत असते. लग्न झाल्यानंतर फारसं मला तर वरण भाताचं पण नियोजन करता येत नव्हतं की किती लोकांसाठी किती डाळ आणि तांदूळ लावला पाहिजे. तर इतक्या छोट्या गोष्टीपासून मी त्यांच्याकडून शिकलेली आहे, ही अगदी सत्य गोष्ट आहे. आणि नियोजन क्षमतेबरोबरच कुठल्याही कामाचा निर्णय घेताना कोणत्या अंगाने आपण विचार केला पाहिजे, निर्णय क्षमता किंवा प्रसंगावर कसं राखलं पाहिजे, हे सुद्धा गुण मी ताईंकडून घेतलेले. जे काही घेता येईल आपल्याला ते आपण नक्कीच घेत असतो इतरांकडून. आणि कदाचित माझं आयुष्य समृद्ध व्हायला हे दोघं जोडी भाऊ आणि ताई बरंचसं त्यांचा हातभार आहे. कारण बऱ्याचदा मी त्यांच्याकडे जाणं येणं बऱ्याचदा असतं किंवा फोन असतो सारखा, आणि कुठलाही समजा मला एखादी अडचण आली तर सगळ्यात पहिला सल्ला मी त्यांचाच घेते. कारण कुठल्याही प्रसंगी आपण मागताना काय आपला पॉइंट ऑफ व्ह्यू असावा हे त्यांच्याकडून मला बऱ्याचदा समजलेलं आहे. आणि माझ्या सुखदुःखाच्या प्रसंगात अत्यंत खंबीरपणे मला साथ देणारी ही दोन मंडळी. त्यामुळं त्यांच्याकडून जे काही मला मिळाले त्याबद्दल मी आज कृतज्ञता जरूर व्यक्त करेन. आणि इथून पुढे त्यांचं आयुष्य अत्यंत त्यांच्या मनाप्रमाणे पर्यटनाला वेळ देता यावा त्यांना, आणखी त्यांचे जे काही राहिलेल्या कला कौशल्य जोपासायचे असते त्यासाठी त्यांना वेळ देता यावा अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि तुम्ही थांबते. थँक्यू.
आम्हाला अतिशय काटकसर करावं लागते. आणि मॅडम सुद्धा जेव्हा मी तेव्हा निरीक्षण केले की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यांना सुद्धा बराच प्रयत्न करावा लागलेले. आणि अशा गोष्टीसाठी आम्ही खरोखरच मॅडमचा मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की एवढं वय झाले असून सुद्धा मॅडमचे जे विचार आहेत किंवा त्यांचा जो उत्साह आहे तो अजूनही कमी झालेला नाही. आणि विशेषतः मॅडमचे आणि आमचे घरगुती संबंधही चांगले होते. आम्ही त्यावेळेस आम्ही राहत असताना मॅडमचे घरी येणं जाणं होतं. आमचे चुकते अशोक डोंगरे सर हे त्यांच्यावर कार्य करत असताना मॅडम आमच्या घरी जात असल्यामुळं बराच वेळेला आमचा संपर्क आले नाही. असो या ठिकाणी इथून पुढं सेवेत असताना त्यावेळेस आपण मी जे अनुभव की खरोखरच आपल्या आरोग्याला आपले छंद आवडीनिवडी यांना वेळ देता येत नाही. पण सेवानिवृत्त झाल्यावर माझी अशी मनापासून इच्छा आहे मॅडमनी आपल्या आरोग्याला चांगला वेळ द्यावा. त्याबरोबर आपले जे छंद आहेत राहिलेले जे इच्छा आहे त्या पूर्ण कराव्यात. आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा. त्यासाठी विद्यांना म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना ईश्वराने एवढीच प्रार्थना करत की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि इथून पुढचं जीवन त्यांनी त्यांच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण व्हावं यासाठी सतत आमची बॅच आहे. यासाठी आमच्या बॅचच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा मी माझ्या शब्दांना पूर्ण करतो. आणि मला अभिमान वाटतोय या 88 ते 99 बॅचचं आज 25 वर्ष झालेली आहे. पण 25 वर्षानंतर सुद्धा आज ती जाण ठेवलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं हा कृतज्ञता समारंभ आहे असं मला वाटतं. आमच्या टेक्निकल भाषेत जर म्हणलं त्याला सेल्स आफ्टर सर्व्हिस असं म्हणतात. आज समाज असा झालाय आज केलेलं उद्या विसरतो. पण या माजी विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सॅल्यूट करतो की 25 वर्षानंतर सुद्धा आपल्या शिक्षकांची जाण ठेवून. कारण एका महात्म्याने म्हणलेलं आहे चलना काफी नाही है दिशा भी देखनी पडती है. चलना काफी नाही है दिशा भी देखनी पडती है. आणि खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्याचं काम जर कोण करत असेल हे मंचावरील विराजमान गुरुजन करत आहेत. मी माजी विद्यार्थी संघटना सावरगावच्या तर्फे या सर्व गुरुजनांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं पुढच्या पिढीला घडवण्याचं काम आजच्या क्षेत्रात तरी तुम्हाला मी सर्वजण ज्ञात आहोत. कुठलाही पक्ष कुठलाही सरकार करू शकत नाही. एक विद्यार्थी एका कुटुंबात जर घडला तर तो आपलं कुटुंब सुधारतो आणि एक कुटुंब सुधारलं तर गाव सुधारलं जातं. आणि खऱ्या अर्थाने समाज घडवण्याचं काम हे शिक्षक लोक करत असतात. जवळजवळ 40 वर्षांची सेवा अतिशय मनोभावे आपल्या मराठीच्या पलीकडे जाऊन तन्मन धनाने केली. आणि म्हणून आज त्याची पोच पावती या समाजरूपी या गणसंख्येने या ठिकाणी मिळते आहे. मी या ठिकाणी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेल यशाची व्याख्या प्रत्येक जण आपापल्या मोजपट्टीत करतो. पण खऱ्या अर्थानं जर यश म्हणलं तर ते मॅडम पाहून या ठिकाणी आपल्याला कळतं. सामाजिक आर्थिक शारीरिक मानसिक आध्यात्मिक या क्षेत्रात ज्या माणसाची प्रगती होते तो खऱ्या अर्थाने समाजात उठून दिसायला लागतो. त्याची प्रगती दिसायला लागती. तो यशस्वी म्हणून गणला जातो. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या समजेप्रमाणे मी या ठिकाणी भालेराव मॅडमचं यशस्वी शिक्षक एक आदर्श शिक्षक म्हणून मी त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो. त्यांनी त्यांच्या नोकरी पश्चातच्या आपल्या आयुष्यामध्ये आपले छंद जोपासावे. त्याचप्रमाणे ही 40 वर्ष सेवा करत असताना ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा राहिलेल्या आहेत ही सेवापूर्ती आहे. इथे स्वल्पविराम द्यावा पूर्णविराम नाही. आज मॅडम रिटायर झाल्या पण टायर झाल्या असं दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह जर पाहतात तर मला जाता जाता एवढं सांगावं लागेल असं म्हणावं असं वाटतं. काही जीत बाकी आहे काही हार बाकी आहे. अब तो शुरू हो गई नई मंजिल ये तो किताब का खाली पन्ना था अभी किताब बाकी आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. हा जो काही सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ आहे त्या समारंभासाठी आपण सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी मग काही दिशीतले असतील काही विदाऊट निशीतले असतील आणि काही साथीतले असतील आपण सर्व आला प्रथमतः आपलं मी स्वागत करतो. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझे विद्यार्थी. खरं तर एक शिक्षक आपल्या जीवनात कधीही रिटायर होत नाही. शिक्षक म्हणला तर तो समाजाला एक दिशादर्शक म्हणलं तरी हरकत नाही.
मला तसा शिक्षकांचाच वारसा आहे. माझं सर्व कुटुंब जे आहे बरेचसे शिक्षकच आहे. भालेराव मॅडम मला चांगले ओळखतात, कारण आमचे रोकडे असतील बरेचसे शिक्षकच आहेत. चारी दिशेला म्हणलं तरी शिक्षक आहे. फक्त मी जरा वेगळं कलाक्षेत्र निवडलं आणि या कलाक्षेत्रामध्ये मी आज लोककलावंत लोकगीतकार म्हणून काम करतो. खरं तर मी माझं शिक्षण 10वी नंतर मी काय पुढे गेलो नाही. जे काही मला शिकवलं तोच इतिहास मी माझ्या साध्या सरळ सोप्या भाषेतून मला जे वाघ सरांनी शिकवलं ते आम्हाला इतिहासाला होते तोच सांगितलं मी इतिहास गाण्याच्या माध्यमातून. 2 कोटी लोकांनी त्या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला. त्या गाण्याचा पुढचा भाग आता यावर्षी मी परत प्रदर्शित करणार आहे. बडे सर देखील आम्हाला होते, ते हिंदीला होते. फुल काटो मी खिलाता सेज भिजा के मुरझा गया, वन फुल ही कविता होती. मग लाल पाल दयाल हा एक धडा होता. धडात मी कितने रुपये रखे थे, वो किसने चुराए थे, आजपर्यंत मला ते ध्यानात आहे. अनेक शिक्षक होते. भालेराव मॅडम आम्हाला इंग्लिश शिकवायचा. इंग्लिश हा विषय म्हणजे फार अवघड आणि भूमिती गणित हा विषय, हे 2 विषय माझ्या आयुष्यात मला सुटले नाही. खरं तर आज या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ दिला, या कार्यक्रमासाठी आपण आला. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मॅडमला मी त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आरोग्यमय आयुष्य त्यांचं जावो ही विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना ते रायगड बांधण्याची जबाबदारी दिली आणि ते मोहिमेवरती गेले. ज्यावेळेस त्यांचा जवळचा खजिना संपला त्यावेळेस त्यांनी त्यांची सगळी संपत्ती गहाण टाकली, काही विकली आणि त्या कागदाचं काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर महाराजांना ही बातमी कळली. महाराजांनी विचारलं, अरे हिरोजी तुला काय पाहिजे बोल. त्यावेळेस हिराजी बोलतो, महाराज ज्यावेळेस मला मागायचं त्यावेळेस मी मागेन, परंतु ज्यावेळेस राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला त्यावेळेस हिरोजीने मागितलं की महाराज ज्यावेळेस तुम्ही राज्याभिषेक करण्याच्या पूर्वी मंदिरामध्ये जाल त्यावेळेस माझ्या नावाची पायरी त्या ठिकाणी राहू द्या. इतिहासामध्ये सर्वात मोठं सेवेचं उदाहरण जर कोण देत असेल ते हिरोजी इंदुरकर देतात. तर त्याच्यानंतर जर माझ्या जीवनामध्ये जर कुठलं उदाहरण असेल तर ते फक्त विश्वासराव मॅडम आहे. की आज त्यांच्यामुळे एवढे चांगले विद्यार्थी घडत आहे आणि ज्याचं गाणं आज संपूर्ण जगभर गाजतंय ते खरं तर सर्व श्रेय मॅडमला जातं. आज मॅडम तुम्ही रिटायर होतात, तुमची सेवानिवृत्ती होती. खरं तर ही निवृत्ती नाहीये, ही तुमच्या मॅचची फक्त एक इनिंग संपलेली आहे आणि आता सेकंड इनिंग सुरू होत आहे. आतापर्यंत तुम्ही कुटुंबाकडे, तुम्ही सगळ्या मुलांकडे लक्ष दिलं, सर्व तुमच्या सहकार्याकडे लक्ष दिले, परंतु आता तुम्हाला स्वतःकडे बघण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे इथून तुम्ही तो स्वतःकडे बघावं, त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन देखील करावं आणि नेहमी तुम्ही असंच आज जसे तुम्ही टवटवीत आहात असेच तुम्ही टवटवीत राहावं एवढंच मी या ठिकाणी करतो. बोलणारे भरपूर आहेत, बोलायचे पण भरपूर आहे, परंतु काळाचं आणि वेळेचं भान ठेवून मी या ठिकाणीच माझे 2 शब्द थांबवतो. आणि मॅडम तुम्हाला तुमच्या भावी आरोग्यमय आयुष्यासाठी, आनंदी आयुष्यासाठी या ठिकाणी सर्वच उपस्थित विद्यार्थ्यांतर्फे या ठिकाणी तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो. संस्थेचा 31 नियम शिवानुसार आपला पुढच्या कार्यक्रम झालेला आहे आणि आज पुन्हा एकदा शिवनेरकर आम्ही विद्यालय माझी विद्यार्थ्यांना तुम्हाला मानसून धन्यवाद. तुमच्यामुळे संधी मिळाली, कारण या गुरुजनांनी आमचं आयुष्य घडवलं, आम्ही समजलो. आदरणीय भालेराव सर आमच्या चाच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयातले ग्रंथपाल, संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये काम करणारी ही व्यक्ती दिनांतर मुख्याध्यापक होते. जर एक 10 वर्षापूर्वी तुमच्या संस्थेमध्ये आलो त्यावेळी तुम्ही आणि नंतरच्या काळात तुम्ही आम्हाला मार्गशीर्षा एक चांगली सेवा त्या ठिकाणी दिली. ग्रंथालय प्रत्येक शाळेमध्ये असतं, पण ते उघडून दाखवणे सुद्धा महत्वाचं असतं. पुस्तकाची पानं कोणी असू द्या, पण ते उचललं गेलं पाहिजे. काय दिले काय नाही पाहिलं पाहिजे. मग आपलं जीवन हे खुल्या पुस्तकासारखं असलं पाहिजे, इतरांना वाटत दिलं पाहिजे. भालेराव सरांनी सुद्धा आदरणीय मॅडमला पुरेपूर साथ दिली, म्हणूनच आज दोघांचे जीवनमान आरोग्य अत्यंत उत्तम आहे. भोरसर तुमची संस्था संत ज्ञानेश्वर विद्यालय चांगली संस्था आहे, आजही ती टिकून आहे. पण तुमच्या काळातला मान भारत, तुमच्या काळातली घडलेल्या गोष्टी आजही माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मॅडम सर आपण श्रेष्ठ गुजर गेला तिथं फक्त पावले उमटवली नाही, निवडणुकीच्या शिक्क्याचे काही ठसे उमटवले नाही, तर असे ठसे उमटवले की जतन केले जातील. आणि या जतन करण्यातच तुमचं सौख्य सांगू आहे आणि आमच्या सारख्यांना त्याचं समाधान लाभणार आहे. आणि म्हणून मी जे कमवतो त्याचा वाटा काही संस्थेसाठी खर्च करावा हे तुम्ही शिकवलं. आजही पण तुम्ही आम्हाला सांगता, पण तुम्हाला एक शब्द द्या, मी व्यासपासून पुन्हा क्लिअर करतो. तुम्ही योग्यता साक्षीदार आहे मॅडम. 5 सप्टेंबर तुम्ही मात्र आमचा भेटा बांधायचे.
एवढी विनंती. आदरणीय सुरेखा विश्वासराव मॅडम यांचा परिवार शिक्षक पेशातला आहे. राजू भालेराव सर, आत्माराम जगदाळे सर, वैशालीताई भालेराव खूप छान कामगिरी आंबेगाव तंत्रज्ञान करतात. योगिताताई आंबेगावची शिक्षिका तुम्ही आहे, इतके छान योगिता तुम्ही करताय. दत्ता भाऊ तुमची बॅच खरोखरच अष्टपैकी असणारे आणि निश्चितच आमच्या मॅडमचं मार्गदर्शन जसं तुम्हाला लाभलं तसं आम्हाला लाभलं. आम्ही मी घडलो आणि या घडण्याचा उपयोग जाणीवपूर्वक सामाजिक बांधिलकीतून करत जाऊया हे आश्वासन आज देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या उर्वरित आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. उत्तम आरोग्य, सुखी समाधानी जीवन, समृद्धता आहेच. ही समृद्धता आता आपल्या पारिवारिक जीवनासाठी पडू द्या. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना फोनवरून का होईना आशीर्वाद देत चला, हीच अपेक्षा. जय हो, मंगल हो. ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणतात ना, शैले शैले माणिक्य मौक्तिकम न गजे गजे साधवून ही सर्वत्र छंदांवर बने बने. या संस्थेचं भाग्य म्हणा, या गावांचं भाग्य म्हणा की अशा प्रकारच्या शिक्षिका यांना लाभल्या की जेणेकरून आपल्या ती बरेचशा विद्यार्थ्यांना चांगल्या पदावर जाता आले, अभ्यासाचं मार्गदर्शन मिळालं. नुसतं तसं नाही, हे केव्हा होतं, अंतरही निर्मळ वाचेचा रसाळ, अंतरामध्ये निर्मळ पाहिजे, भाषा अशी सुजनशील पाहिजे की जेणेकरून इतरांच्या मनावर त्याचा बरोबर छेद लागेल. आणि अशा प्रकारचं ज्ञान त्या मुलीजवळ आहे. सुरेखा अत्यंत हुशार, पहिल्यापासून नम्र आणि चांगल्या प्रकारची बोलणारी की जेणेकरून तिच्या बोलण्याचा इतरांबरोबर परिणाम होत होता. अशी ही हुशार आणि चांगली मुलगी, तिचा शेवटपर्यंत झालेला सर्वीचा कारभार हा अत्यंत चांगल्या प्रकारे गेला. त्याबद्दल मी परमेश्वरापाशी धन्यवाद मानतो, धन्यवाद देतो. अशा त्या विद्यार्थिनीला आपलं चांगलं पुढचं आयुष्य धावून म्हणून एकच मी सांगेन, आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीव सुख नव्हे. ते माई ते दुःखाची जनिती नाही आली अंती अवसान. अविनाश करी आपली आईसे लावी मनापिसे गोविंदाचे. आणि अशा प्रकारे जर वागलं तिच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी तिच्या उर्वरित आयुष्याला चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभो, तिचे परिवारातील सगळ्या मंडळींना आनंदाचे दिवस जावो आणि तिचंही आयुष्य चांगलं भरभराटी जावो ही परमेश्वराजवळ विनंती करून 2 शब्द संपवतो. किंवा असं तुम्ही दिदीला पायी जाता, बघत जातो, मला येण्याची इच्छा आहे. कारण का वारकऱ्याची जी मांदिरी आहे, ती वारकऱ्याची मांदिरी या ठिकाणी तिला प्रत्यक्षात बांधायची आहे. त्याला काही हरकत नाही, तू यायला सुद्धा काही हरकत नाही आहे. पण विलासराव माझे शारीरिक स्वास्थ्यामुळे चालेल का? तिला सांगितलं चालवणारा तो पांडुरंग आहे, त्याच्यावर विश्वास करून जर तू ठरवलं ना तर त्या ठिकाणी 85 नाही 90 वर्षाची म्हातारी माणसं सुद्धा त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायीवारीमध्ये इतक्या आनंदाने अनुभूती घेऊन चालतात. सांभाळणारा तो आहे, तुझी वारी 100% पांडुरंग या ठिकाणी पुढच्या वर्षी ती पूर्ण करेल अशा स्वरूपाची तिने एक इच्छा सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि मला खात्री आहे की चालविता धनी तो आहे, चालविता बोलविता धनी तो आहे. कारण जन्माला येताना माणूस देह घेऊन येतो, त्याला नाव नसतं, पण जाताना मात्र दिवस म्हणून जाताना त्याचं नाव राहतं. म्हणून सुरेखा तू या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे केलेलं कार्य आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं या माजी विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी एका जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याचं कारण एक आहे, प्रत्येकाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नागोलमध्ये सर बडे सर आपण स्वतः आनंद करतो, संस्था आनंद करते, शाळा आनंद करते, पण पहिला कार्यक्रम असा मी पाहिला या ठिकाणी. खरोखर या माजी विद्यार्थ्यांना द्यावं तेवढं कौतुक थोडं आहे. कारण त्याच्या आयुष्यामध्ये खरी शिल्पकार जर कोण असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये आलेले हे सर्व शिक्षक आहेत. आणि म्हणून या शिक्षकांचा गुणगौरव करण्याचं भाग्य तुम्हाला मिळतंय, तुम्ही नशिबवान आहात. आणि म्हणून प्रवासाचं पुष्कळ आहे. आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी बसलेले आहे. शिक्षण क्षेत्रातली सगळी दिग्गज माणसं माझ्या समोर आहे. सईद सर आहेत, कुंदे सर आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे डॉक्टर शरद विश्वासराव प्राचार्य, माजी प्राचार्य आदर्श विद्यालय पुणे, तेही या ठिकाणी आवडून या ठिकाणी महिला आशीर्वाद देण्यासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. परंतु वेळेचं भान ठेवतो आणि आमच्या सुरेखाला, आमच्या कन्येला, आमच्या संपूर्ण विश्वासराव परिवाराच्या वतीनं तुला उर्वरित आयुष्य तू म्हातारी हो याच्या पाठीमागचा अर्थ तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे.
साकार हो याचा अर्थ तू सेवानिवृत्ती झाली म्हणून मनाने खचू नकोस, शरीराने खचू नकोस. तुझा प्रत्येक केस पांढरा होईपर्यंत तुझ्या हातून या समाजाची सेवा घडव. अशा स्वरूपाचे यापूर्वीचे आशीर्वाद तुला सर्वांनी दिलेला आहे. पण संपूर्ण विश्वासराव परिवाराच्या वतीनं पुन्हा तुझ्या नवीन आयुष्याला या ठिकाणी आम्ही शुभाशीर्वाद देतो आणि माझे मनोगत मी थांबवतो. रामकृष्ण. खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचं या ठिकाणी चीज केलेलं आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन का ताई तुमचं आयुष्य खऱ्या अर्थानं सार्थकी झालेलं आहे. हे भाग्य सगळ्यांच्या वाट्याला येत नाही आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात. शिक्षण म्हणजे तरी काय असल्यावर नेमकं आज परमपूज्य बापूजी साळुंखे यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांनी एक सुंदरपैकी शिक्षण विचार सांगितलेला आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार म्हणजे शिक्षण. शिक्षणामध्ये ज्ञान असतं, विज्ञान असतं आणि संस्कार सुद्धा असतात. म्हणजे ताईंनी या ठिकाणी खरे दिलेले आहे. रवींद्रनाथ टागोरांनी तर एकच वेळ घेतो. रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षणाची अतिशय चांगल्या प्रकारची व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात शिक्षणाच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या प्रक्रियेबद्दल, मुलं जी असतात तर शाळेतली मुलं ही मुलं बियांप्रमाणे असतात. एक बी जर आपण जमिनीमध्ये टाकलं ना तर ते रुजतं, त्याचं झाड तयार होतं, त्याला फळं येतात, त्या फळापासून बिया तयार होतात. त्या बिया गिरणीमध्ये भरडल्या ना तर त्या बियांपासून पीठ तयार होतं आणि त्या पिठापासून फक्त 1 ते 2 मुलांचं एक वेळचं जेवण होतं. परंतु तेच बी जर जमिनीमध्ये गाठलं आणि त्याची जर झाड निर्माण झालं, त्याची असंख्य जर झाडं निर्माण झाली तर त्याला खूप फळं येतात आणि हजारो लाखो वृक्ष निर्माण होतात आणि अनेकांचं जीवन त्याच्यावरती चालतं. शिक्षण प्रक्रिया ही कोण म्हणू आहे का समाज निर्मितीची आहे, नवनिर्मितीची आहे, त्याचा खरा शिक्षकांनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण फक्त आपल्याच स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी शिकतोय का, आपण आपल्या कुटुंबासाठी नोकरी करतोय का, समाजासाठी करतोय, हे शिक्षण प्रक्रियेचं महत्वाचं साधन आहे आणि ते मॅडमनी पार पाडलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी समाज घडवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मी मॅडमचं अगदी मनापासून धन्यवाद देतो. अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत, खूप बोलता येईल परंतु आपल्याला वेळ नाही बोलायला आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं मॅडमला अगदी मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांनी सांगितलं याच्यानंतर मॅडमनी काय करावं. मग अशीच या संयोजिका ताईंनी सांगितलं की दैनिक सकाळमध्ये भीर असं एक सदर असायचं वरच्या बाजूला आणि त्याच्यामध्ये 4 ओळीची कविता असायची. प्रत्येक रविवारी आम्ही आवर्जून ते वाचायचं. ताई तुम्हाला कविता करण्याचा छंद आहे, तुम्ही तो अवश्य भरपूर कविता केल्या असतील, या करा, त्यांचा कविता संग्रह करा आणि तेव्हा आम्हाला बोलवा, आम्हाला ती संधी प्राप्त होईल आणि इथून पुढचं आयुष्य तुमचं अतिशय चांगलं जावं, आरोग्यवान जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं यश, तुमची कीर्ती आणि तुमचं वैभव प्रतिभेच्या चंद्रकोरीप्रमाणे सतत वर्धिष्णू होत राहो अशी आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय जय महाराज. उपस्थितीच विश्वासराव मॅडमच्या प्रेमाचे निदर्शक आहे आणि हे असंच प्रेम असंच ठेवा. आता मी कृतज्ञता शब्दाबद्दल बोलण्याच्या आधी मी कृतज्ञता या शब्दाबद्दल बोलणार आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक पापाला निष्कृती आहे, म्हणजे अमुक दंड घेतला की ते पाप माफ. परंतु कृतज्ञता हे असं पाप आहे की त्याला हिंदू धर्मशास्त्राने निष्कृती सांगितलेली नाही, त्याचा दंडच भोगावा लागतो. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणं किंवा काही त्याच्याही पुढे आणखीन उपकाराची फेड अपकाराने सुद्धा करतात. तर हे मला सांगावं वाटतं की हे महापाप आहे की ज्याला हिंदू धर्मशास्त्राने निष्कृती सांगितलेली नाही. परंतु हे सांगणं भाग आहे, कारण आज काळ असं कलियुगाचं चाललेलं आहे की चुकून सुद्धा आपल्या हातून आपल्या आयुष्यातनं एक सुद्धा व्यक्ती, तुम्ही निरीक्षण करा, स्वतःचं परीक्षण करा की कधी कुणाच्या बाबतीत माझी ही चूक झाली आहे का, की मी कुणाच्या बाबतीत कृतज्ञ ठरलो का, हे तुमचं तुम्ही शोधून काढा आणि सावध राहा की कधीही आपल्या हातनं अंशतः सुद्धा कृतज्ञता होऊ नये, कारण त्याला निष्कृती नाही. आणि आजचा समारोह हा कृतज्ञता समारोह आहे. म्हणून मला खूप खूप अपूर्वाई आहे की तुम्ही त्यांच्या सर्व श्रमांची जाणीव ठेवलेली आहे आणि हे महापुण्य आहे. आणि हे महापुण्य आज या आयोजकांनी मिळवलेलं आहे आणि
आज आम्ही जे इथे स्टेजवर सर्वजण बसलेलो आहोत, आम्हा सर्वांना तुम्ही हा सन्मान दिलेला आहे, लक्षात ठेवलेला आहे आम्हाला, त्याबद्दल सुद्धा मला खूप खूप आनंद वाटतो. आणि मी सुरेखाला छोटीशी भेट देऊ इच्छिते, ती तिने स्वीकारावी. आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत खूप दगदगीचं आयुष्य केलं, परंतु आता संजीव सरांच्या मदतीने इथून पुढचं आयुष्य यापेक्षा अधिक आनंददायक जावं, यासाठी माझे खूप खूप आशीर्वाद. किती कंडिशन यानंतर मॅडमला माझी एकच विनंती, तुम्हाला काय लागलं ना स्वतःसाठी थोडं पहा. आयुष्यभर सगळ्यासाठी केलं, विद्यार्थी ते करतात, विद्यार्थ्यांसाठी केलं ते तुम्हाला मिळालं, कोणी केलं ते तुम्हाला मिळालं, नोकरी केली, पगार मिळाला, काही पाहिजे. पण आता इथून पुढं घरी गेल्यावर मात्र सांभाळा, संजीव सरांना त्रास नका देऊ. शाळेच्या कामामध्ये शाळेला आवाज काढायची ना, 7 वाजता उठल्यापासून ते 9 वाजेपर्यंत सगळं बनवलं निघाले सगळं. आणि आता घरी आता सुट्टी, आणि शाळेत जायचं नाही ना, 4 वाजता उठतील, 5 वाजता उठतील, काय करून राहिले, काय करून स्वयंपाक काय, सगळं काय, रांगोळ काय, सगळ्यांना बोलून सगळं काय, कुठे जायचं आनंद लुटा. मला काय सांगायचंय, आनंद लुटा, तुम्ही मजा घ्या. घरी गेल्यानंतर घरच्याच्याही माणसासारखं वागा आणि तुम्ही माणूस म्हणून जागा. कारण इथून मागे तुम्ही नोकर होते, नोकर, आता इथून पुढे तुम्ही माणूस आहात, घरचे मालक राहणार आहात. आणि एक असे ठेवा, आपण फार त्रास घेतलेला आहे, दुसऱ्यांना त्रास नका देऊ. आणि आता करण्याचा त्रास सहन करणार पूर्ण नाही, घरात आहे पण ते संजू त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा कळवलं होतो ना, त्यावेळी दोघांनी कॉलेजला होते, इथं मंचरला कॉलेजला होते, मी कळवलं होतो त्यावेळी. आणि मंचरला कॉलेजला कधी त्याच्या ओळखी झाल्या. आणि त्यानंतर मी म्हणतो त्यावेळी आहे ना, आणि आता त्यानंतरचे इतके वर्ष पहा. आणि संजय मला माहिती पार येतो मला, मॅडम हजबंड इज बॉस, काय बॉस, कोण बॉस आहे मला माहिती. संजय सारखा माणूस मला माहिती फार छान, इतका माणूस सर्जन नाही तर त्याच्यासारखा सर्जन माणूस नाही. अर्थात मॅडम नाही असं नाही, मॅडम त्याहून जास्त सर्जन, पण ही सर्जनाची कॉम्पिटिशन. जाऊ द्या, मला बरंच बोलायचं, मी तर तुम्हाला सांगितलं ते पुस्तकच फाडून टाकलो, हे बोलायचं ते बोलायचं सगळं सांगायचं, असं सांगायचं तसं. 84 पासून आतापर्यंत इतिहास सांगायचा, निवड आणला, फाडून टाकला, इतिहास सांगला, भूगोलाला सुरुवात, एवढं बोलून मी थांबतो. थोडंफार द्यायचा प्रयत्न केला, एवढी कृतज्ञता मी आज पहिल्यांदा पाहिली मुलांची. आणखी एक मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की मी श्री रंगनाथ स्वामी शिक्षण विकास मंडळ या संस्थेमध्ये जवळजवळ 40 वर्ष अध्यापनाचं काम केलं. आणि माझं भाग्य असे की या संस्थेचे जे संस्थापक आहेत आदरणीय भाऊ दलित मित्र कर्मवीर शिक्षण महर्षी, त्यांच्या सहीची मला ऑर्डर पहिल्यांदा मिळाली. भाऊ आणि दादा खूप अगदी जीवलग दोस्त. नेहमीप्रमाणे भाऊ आमच्याकडे आले, काय चाललंय, काय नाही. मग दादानी सांगितलं सुरेखाचं डिवाइड झाले. मग बाई लगेच मला म्हणे, बाई आपल्याकडं जागा आहे, कळमलाय, आरवीला आहे, पिंपरीला आहे आणि आण्याला आहे, तर तुला काय करायचं. म्हणजे मला भाऊ पुढे शिकायचं, मला डीएडला माझं शिक्षण स्टॉप करायचं नाही, मला पुढे शिकायचं. मला आता मी अभिमानाने सांगते की मला भाऊंनी 1 सप्टेंबर 84ला 16 ऑगस्ट 84ला माझा रिझल्ट लागला आणि 1 सप्टेंबर 84ला मला कळंब या ठिकाणी भाऊंनी नामदेव आणि हट्टडे माझी ऑर्डर पाठवली. हे माझं फार मोठं भाग्य आहे की माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी माणसं मला माझ्या आयुष्यात भेटली. याच्यामध्ये माझ्या दादांचं योगदान फार मोठं, माझ्या वडिलांचं. ते खूप खूप सुंदर, म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल मी बोलू शकत नाही, मी इतकी छोटी आहे. मी आयुष्यात त्यांना माझं ही इज माय रोल मॉडेल. शिक्षक कसा विधान म्हणतात, मला शिक्षकच व्हायचंय. होते बुद्धिमत्ता होते तो प्रश्न आहे, पण दादा शिक्षक व्हायचंय की ठीक आहे, मी बाकी शिकले तर मी माझ्या पुरतं पाहिजे, पण जर मी तुमच्यासारखी शिकले तर मी समाजात काहीतरी बरं करू शकेल दादा. हो म्हणजे नक्की करू शकशील. आणि म्हणून दादांनी प्रेरणा घेऊन मी शिक्षिका डीएडला दादांनी मला घातलं. आता माझं वय 10वीत आले फक्त 15 वर्ष होतं. आता सायन्स केली मी आण्याला, म्हणजे एकाच वर्ष मी आण्यामध्ये शिकले. 3री 4थीला मी पेठला होते, त्याला मला माझे शिक्षक मी बघितलं त्यांचं भाषण ऐकले आदरणीय रसाळ गुरुजी. असे देखणे अक्षर काय सांगू तुम्हाला,
मी त्या आखून मला अजूनही मानलं आणि इतकं सुंदर माझं हस्ताक्षर आहे, त्याचं पूर्ण श्रेय आहे ते रसाळ गुरुजी नाही. मी चौथीला असताना मला स्कॉलरशिपच्या परीक्षेला गुरुजी मंचरला घेऊन गेले. मला प्रचंड डांग्या खोकला झाला. गुरुजी पूर्ण तासभर बाहेर बसून राहायचे. मध्ये मध्ये सारखं विचारायचे मी पाणी देऊ का माझ्या हिला खूप सारखा खोकला येतो. तर ते नियम तसं परीक्षेच्या वेळेला आठवण जातात नाही, पण मग ते स्वतः त्या याच्याकडे द्यायचे, मग मला पाणी आणून द्यायचे. गुरुजी माझ्यासाठी तिथे बाहेर तासभर बसून राहिले. आणि तिन्ही पेपर मी अक्षर त्यांनी उल्लेख केला की मी जिल्ह्यावर तिसरी आले होते त्यावेळेला. आता माझ्या बुद्धीमत्तेपेक्षा त्यांनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी घेतलेले कष्ट फार मोठे आणि महत्त्वाचे म्हणजे दादांनी त्यांनी इतके जवळचे संबंध की गुरुजी आमच्याकडे सोमवार सोडायला. मी आता आवर्जून सांगते, थोडस माझं विषयांतरच होईल. म्हणून मी छोटी, मी तिसरी होती, काही कळायचं नाही. सोमवारी बोलायचं नाही, माझ्या भांडवच राहायचं. मी सारखी त्यांना विचारायची गुरुजी वाढू का जेवणात, वाढताना वाढू का, भात वाढू का, पोळी वाढू का. अनावधाने एकदा बोलून गेली की नको वाढू. मी त्यांचा उपवास मोडला सोमवार, श्रावणी सोमवार. गुरुजी म्हणते आता मला पुढे नाही ठेवता येणार. मी मला ती एवढी आयुष्यात ही गोष्ट मी कधी विसरू शकले नाही की माझ्यामुळं गुरुजींच्या माझ्या उपवास मोडला. आता आणखी एक आठवण सांगायची की माझं बालपण खूप आदर्श कुटुंब मला लाभलं. माझे वडील, महत्वाचा मुद्दा, माझ्या आजी आजोबा तेव्हा खूप धार्मिक होते. आजोबांचं वैशिष्ट्य असं होतं की स्वामींचा दर्शन घेतल्याच्या पाण्यात त्या माणसाने कधी पिला नाही. शेवटी असं झालं की त्यांना दर्शनात जाता येईना कुठं मंदिरामध्ये. तर माझा मोठा भाऊ ज्ञानेश्वर विश्वासराव तो त्यांना पाठकोणी घेऊन मंदिरामध्ये न्यायचा आणि मग बाबांना दर्शन करून घरी आणल्यानंतर बाबांचं पुढचं काम सुरू व्हायचं. वडिलांनी माझं आणि कुटुंब खूप मी भाग्यवान एका आध्यात्मिक कुटुंबात माझा जन्म झाला. आणि त्यामुळे मला असं वाटतं कदाचित दादांचा प्रेमळपणा थोडाफार काही अंशामध्ये माझ्याकडे आला असं मी मानते. त्यांच्या दोनच मुले आहेत माझ्या, जे मी स्वतः लिहिल्यात. देवनी वसा सावित्रीचा बाबा देवा घरी गेला, येता आठवण त्याची जीव रान घरी झाला. पानं भरल्या डोळ्याने त्यांनी केली पाठवणी, हृदयच्या कोंदणात किती रम्य आठवणी. सासू सासऱ्यांना दाखला तर सांगून गेला, येता आठवण त्याची जीव रान घरी झाला. किती मोठा माणूस होता हा. म्हणजे अक्षरशः ते ज्यावेळेला एक्सपायर झाले आम्हाला मित्र परिवारच माहित आहे त्यांचा. मग आम्ही काय केलं, पुणे सकाळ, नगर सकाळ, पुणे लोकमत, नगर लोकमत याच्यामध्ये आम्ही बातम्या दिल्या की असं असं दर्शक्रियावरीचं. इतकी लोक हजर राहिली की त्याला आम्ही कल्पना करू शकत नाही एवढी लोक. हे सगळं जे काय आहे आम्ही जे सर्व भावंडांनी मिळवले ते माझ्या वडिलांची पुण्याईत आहे. मी असं नम्रपणे नमूद करते, कारण हे आमचं काहीच नाही. आई माझी आई अक्षरशः लवकरात कुठल्याही शाळेमध्ये गेली नाही, ती निरक्षर आहे पूर्ण. मग तुम्ही शैक्षणिक दृष्टी किती होते की बाई तू शिकल्या पाहिजे, तू 2 रुपयाची मला नोकरीच करायची. मी इतकं आग्रह धरला आणि खूप कधी काम नाही झालं. म्हणे तू अजिबात बाहेर काम नाही सांगायचं. सुरेखा स्टेबल, सुस्थितीत आणि निर्व्यसनी. सगळ्यात महत्वाचं, आई वडिलाचं कोणतं जर असेच असेल तर आपल्या डोळ्यासमोर आपला मुलगा निर्व्यसनी पाहायला मिळणे आणि तो आपल्या शब्दाचा उपमर्द करत नाही, या 2 गोष्टी जर तुम्ही मिळवल्या तर खऱ्या अर्थानं तुमचा प्रपंच यशस्वी झाला. नाही तर मग बाहेर गेल्याच्या नंतर तो रात्री 12 वाजता येतो. 12 वाजता आल्याच्या नंतर आपण त्याच्या डोळ्यात डोळा घालून बोलू शकत नाही, त्याची आपल्याकडे पाहायची हिंमत होत नाही. या अवस्थेमध्ये ज्यावेळेला तो घरामध्ये येतो त्यावेळेला तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये फेल असता. तर जगाला कितीही तत्वज्ञान शिकवा, जगाला तत्वज्ञान शिकवण्यापूर्वी आपण आपल्या कुटुंबाला तत्वज्ञान शिकवायचं. कुटुंबापासून सुरुवात केली तरच देश मोठा होणार. तुमचं कुटुंब मोठं झालं की देश मोठा होतो. शेजारी मोठं दाखवायची काहीच गरज नाही. देश मोठा झाला पाहिजे, गाव मोठं झालं पाहिजे, हे मोठं झालं पाहिजे. तुम्ही तुमचे मुलं मोठे झाले की आपोआप बाकीचं मोठे होतं. त्याच्यानंतर स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही. त्याचं कारण असं आहे की सेल्फ रिस्पेक्ट जर नसेल तर तुम्ही दुसऱ्याला रिस्पेक्ट देऊ शकत नाही. सेल्फ रिस्पेक्ट हा अतिशय महत्वाचा गुण आहे. आणि मॅडमशी माझा जो एक सहकारी म्हणून एक 15-20 वर्षाचा अनुभव आहे, त्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट काय असतो हे त्यांच्याकडे तुम्हाला निश्चित शिकायला मिळेल. आता काय झालेलं आहे, शेजारी जेवणाचे ताटं लागलेली आहेत. प्रत्येक जण 10-11च्या दरम्यान आलेलं आहे.
अनेक वाक्यांनी व्यवस्थितरित्या त्यांची मतं मांडलेली आहेत आणि तुम्हाला जर 2 तास तासभर पाची पक्वानाचं जेवण मिळालेलं असेल तर नंतर मिश्रीला भात वाढण्यात काही अर्थ नाही. तर आपल्या सर्वांच्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने भालेकर कुटुंबियांना, भालेराव कुटुंबियांना आणि सुरेखा मॅडम यांना दीर्घ आयुष्य लाभो, आनंददायी आयुष्य लाभो. त्यांचं आयुष्य आनंददायी जाणारच आहे. त्याचं कारण असं आहे की ज्याचं मन पापी आहे त्याला आतून जाणीव होत असते. एकांतामध्ये समाजात 4 माणसात बसल्यानंतर नाही झाली तरी एकांतात ज्यावेळेला बसतो त्यावेळेला प्रत्येक माणसाला आपण कुठे गिल्टी आहोत याची एक जाणीव असते, सेन्स असतो. आणि ज्या माणसाने आयुष्य आनंदामध्ये आणि प्रामाणिकपणे काढलेले त्यांना अशा गिल्टीपणाची भावना नसते आणि ज्यांना गिल्टीपणाची भावना नाही त्यांचं आयुष्य खरोखरच हे शेवटपर्यंत आनंददायीच असतं. आणि म्हणून हे जोडपं आणि मॅडम हे शेवटपर्यंत निरोगी आणि आनंददायी जीवन जगणार आहे त्याची मला खात्री आहे. तरी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी बोलवलं. मी आर्वीकर विद्यार्थी वर्गांचा एक विद्यार्थी नाही म्हणता येणार, आता ते समाजातले एक असे घटक आहेत की ते समाजाला दिशा देऊ शकतात, कुटुंबाला दिशा देऊ शकतात, गावाला दिशा देऊ शकतात. मी आर्वीमध्ये फक्त 6 महिन्याचा कालावधी होता माझा. मी 6 महिने फक्त मुख्याध्यापक म्हणून होतो. 1 जूनला आलो आणि 11 नोव्हेंबरला मी माझी भोसरीला प्राचार्य म्हणून बदली झाली. तर 11 हे 6 महिन्याचा कालावधी, 5 महिन्याचा कालावधी माझा आर्वीमध्ये दिलेला आहे. त्यामुळे आर्वीमध्ये खाल्लेल्या अन्नाचाही मी ऋणी आहे हे सर्व व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचे कंटाळले का नाही हे मला सांगता येणार नाही, पण अशा टांगलेल्या अवस्थेमध्येही तुम्ही माझं मनोगत ऐकून घेतलं म्हणून मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा अशी विनंती करून अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन